राज्यामध्ये आज दोन मोठ्या घटना घडल्या आणि राज्याच्या दोन वेगवेगळ्या टोकांना घडल्या। आज मुंबईमध्ये ठरल्याप्रमाणे सलग दुसऱ्या दिवशी विरोधी पक्षांचे नेते निवडणूक अधिकाऱ्यांना भेटले आणि गडचिरोलीमध्ये जहाल नक्षलवादी भूपतीने आपल्या 60 सहकार्यांसह मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आत्मसमर्पण केलं। राजकारण आणि समाजकारणामध्ये महत्त्वाचा परिणाम करू शकतील अशा या दोन घटना। नमस्कार, मी पूर्वी भावे, झिरो आवर मध्ये तुमचं स्वागत। आज याच दोन घटनांचं विश्लेषण आपण करणार आहोत। मिनी विधानसभा असं ज्याचं वर्णन केलं जात आहे त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी जाहीर होतील अशी स्थिती आहे। निवडणूक आयोगाने तशी तयारीही सुरू केली आहे, पण असं असताना आज विरोधी पक्षांनी एक वेगळीच मागणी केली। मतदार याद्यांमध्ये गोळ असल्याच्या आरोपाच्या आधारे या निवडणुकाच पुढे ढकलाव्यात असं त्यांचं म्हणणं आहे। सलग 2 दिवस निवडणूक आयोगासोबत झालेल्या मॅरेथॉन बैठकांनंतर विरोधी पक्षांनी आपलं कार्ड खेळलंय। विरोधकांच्या या खेळीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी समाचार घेतला असला तरी आता चेंडू निवडणूक आयोगाच्या कोर्टात आहे। मात्र आधीच लांबलेल्या या निवडणुका आणखी पुढे ढकलणं योग्य आहे का? विरोधकांची ही मागणी किती रास्त आहे यावर तुम्हाला काय वाटतं? सोशल मीडियावरती अगदी हाच प्रश्न आम्ही तुम्हाला विचारलेला होता आणि याच्यावरती तुम्ही व्यक्त व्हाल अशी आम्हाला अपेक्षा आहे। तेव्हा आजचा प्रश्न बघण्यासाठी आपण जाऊयात आमच्या पोल सेंटरला। आजचा आमचा प्रश्न आहे, मतदार यादीमध्ये घोळ, बिहारच्या पार्श्वभूमीवरती सुधारणा होईपर्यंत महाराष्ट्रातील निवडणुका पुढे ढकला। उद्धव ठाकरेंसह विरोधकांनी केलेली ही मागणी पटते का? होय आणि नाही असे दोन पर्याय आहेत आणि सोशल मीडिया पोर्टलवरती आपण अजूनही मत नोंदवू शकता। राज्यामध्ये महापालिका जिल्हा परिषद निवडणुकांची धामधूम आता सुरू होणार। प्रचाराचे फटाके दिवाळीतही फुटणार अशा तयारीमध्ये जनता असताना आज निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी विरोधकांनी केली आहे। अर्थात त्याचं कारणही त्यांनी अगदी उदाहरणांसह सादर केलंय। काल आणि आज 2 दिवस महाविकास आघाडी आणि मनसेच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाची भेट घेतली। मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या दोघांसोबत बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड हे काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते शिष्टमंडळामध्ये सहभागी होते। कालची अर्धवट राहिलेली चर्चा पुढे नेताना विरोधकांनी आज ही नवी मागणी केली आहे। राज्याच्या मतदार याद्यांमध्ये प्रचंड गोंधळ आहे, वय, पत्ते या तपशिलामध्ये गल्लत आहे, पारदर्शकतेचा अभाव आहे असे अनेक मुद्दे पत्रकार परिषदेमध्ये दाखले देत मांडले गेले आणि जोपर्यंत याद्या नीट होत नाहीत तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नका अशी मागणी विरोधी पक्षांनी केली। आम्ही त्यांना स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की जोपर्यंत हा संपूर्ण निवडणूक मतदार यादीतला घोळ तुम्ही त्याच्यावरती काही स्पष्टीकरण किंवा तो सुधारत नाही तोपर्यंत या निवडणुका होता कामा नयेत। सुप्रीम कोर्टाचा त्यांनी आदेश आम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला, पण सुप्रीम कोर्ट असं कधी कुठेही सांगत नाही की तुमच्यात काही दोष असले तरी चालतील, पण या तारखेच्या आधी निवडणुका घेतल्याच पाहिजे। हा सर्वोच्च न्यायालयाचा काही तसा निर्णय नाही। त्यांनी सांगितले की या निवडणुका सदोष असता कामा नये आणि निष्पक्षपातीपणाने ते झाले पाहिजे। आणि आता आम्ही फक्त त्यांच्यासमोर एवढंच सांगितलं की या मतदार याद्या जोपर्यंत सुधारणा होत नाही, तुमची सुधारणा होत नाही तोपर्यंत निवडणुका तुम्ही घेऊ नका। आता साधारणपणे आपण जर समजा महानगरपालिकेच्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जर समजा आपण पाहिल्या तर गेल्या 5 वर्षामध्ये निवडणुका झालेल्या नाहीयेत। मग जर 5 वर्ष जर समजा या निवडणुकांमध्ये गेलेली असली तर मग याद्या सुधारण्यासाठी अजून 6 महिने गेले तर काय फरक पडतो? आमची भेट झाल्यानंतर त्यांनी एक नोटिफिकेशन काढलं आणि त्याच्यामध्ये आम्हाला राजकीय पक्षांना 8 दिवस दिले। म्हणजे हे 6-6, 8-8 महिने काम करणार आणि राजकीय पक्षांनी 8 दिवसामध्ये यांना सगळ्या छाननी करून द्यायची, कसं शक्य आहे? आणि म्हणून तो काल जो त्यांनी काय नोटिफिकेशन काढले ते एकतर रद्द करायला आम्ही त्यांना सांगितलेलं आहे आणि आज आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की या निवडणुका तुम्ही घेऊ नका। उद्या ते काय याच्यावरती निर्णय करतायत हे आम्ही 1-2 दिवसात पाहू आणि त्याच्यानंतर मला असं वाटतं सर्व राजकीय पक्ष मिळून आम्ही एका निर्णयापर्यंत येऊ। तर ही मोठी पत्रकार परिषद आज पार पडली। मतदार याद्यांमध्ये असलेल्या गोंधळाचे पुरावे निवडणूक आयोगाला दिल्याचं विरोधकांनी सांगितलं आणि आजच्या पत्रकार परिषदेमध्ये या नेत्यांनी काही विशिष्ट उदाहरणंही दिली आहेत। पाहूयात। मतदारसंघ 160 कांदिवली पूर्व, नाव धनश्री कदम, वडिलांचे नाव दीपक कदम, वय वर्ष 23। आता वडिलांचे डिटेल्स, नाव दीपक रघुनाथ कदम, वडिलांचे नाव रघुनाथ कदम, वय 117।
मतदारसंघ 161 चारकोप, नाव नंदिनी महेंद्र चव्हाण, वडिलांचे नाव महेंद्र चव्हाण, वय वर्ष 124, वय 124. आता वडिलांचे डिटेल्स: नाव महेंद्र कुमार श्रीनाथ चव्हाण, वडिलांचे नाव श्रीनाथ चव्हाण, वय 43. कोणी कोणाला काढले तेच कळत नाही. पुणे कॅन्टोन्मेंट मध्ये एका याच्यात 869 घर आहे, 869 मतदार आहेत एकाच ठिकाणी. याची तक्रार केली आम्ही. मध्य नाशिक मध्ये 813 मतं आहेत. हे सगळे पुरावे आहेत ना याला जोडलेले, असं मोकळं बोलत नाही, विथ एव्हिडन्स आहे. 813 3829 नाशिक मध्य मतदारसंघातलं घर आहे. त्या घराचा नंबर आहे 3829 आणि 813 वोटर्स हे एका घरात दाखवण्यात आलेले आहेत. बडनेराला 0 क्रमांक, घर क्रमांक 0 असे 0 मतदार असणारे मगाशी मी आकडा सांगितला तेवढे हे आहेत, एव्हिडन्सेस आहेत आमच्याकडे. निवडणूक झाली त्या दोषासहित असे काही दोष त्याचे माननीय जयंतरावांनी सांगितलं की 20,000 मतदार हे बाहेरून आणून मी मतदान करून घेतलं, हे आता आमदार सांगतायत. असे दोष आहेत. काहींचे नाव वगळले गेले, काहींचे परत नाव ते दिसत आहेत, पत्ते चुकीचे आहेत, एका घराच्या नावावर अनेक आहेत. तर अशी काही विशिष्ट उदाहरणं आजच्या या परिषदेमध्ये देण्यात आलेली होती. निवडणूक आयोगाकडे विरोधकांच्या या चाललेल्या चक्रा, त्यानंतर घेतलेली पत्रकार परिषद आणि निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी, यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पहिल्यांदाच रिॲक्ट झाले. पराभव दिसत असल्यामुळे केवळ नरेटिव्ह तयार करण्याचं काम सुरू आहे. विरोधकांना कुणाकडे काय मागणी करायची तेच समजलेलं नाही असा टोला त्यांनी लगावलाय. काल चोक्कलिंगम यांच्याकडे गेल्यानंतर तिथे जाऊन काहीच उपयोग नाही हे त्यांच्या लक्षात आल्यामुळे आज विरोधक दिनेश वाघमारेंकडे गेले असा दावाही त्यांनी केला. शिवाय शरद पवार आजच्या बैठकीला का गेले नाहीत याची एक थिअरीही मुख्यमंत्र्यांनी सांगितली. जर यांच्याकडे काही पुरावे असतील तर ते पुरावे यांनी दिले पाहिजेत. त्याच्यामध्ये ॲडिशन डिलिशन केलं पाहिजे. हे काही करायचं नाही, कायदा समजून घ्यायचा नाही आणि केवळ नरेटिव्ह तयार करायचा प्रयत्न करतायत. आज मी तर सगळ्या कार्यक्रमांमध्ये पण मी असं ऐकलं की कोणीतरी आम्हालाही आव्हान केलंय, हो आमचीही सगळं सहकार्य करण्याची तयारी आहे, इलेक्शन चांगले झाले पाहिजेत, आमची तयारी आहे, वोटर लिस्टमध्ये जर काही सुधारणा करायच्या असतील आमचा पूर्ण पाठिंबा आहे. असं ऐकलं की कोणीतरी आम्हालाही आव्हान केलंय, हो आमचीही सगळं सहकार्य करण्याची तयारी आहे, इलेक्शन चांगले झाले पाहिजेत, आमची तयारी आहे, वोटर लिस्टमध्ये जर काही सुधारणा करायच्या असतील आमचा पूर्ण पाठिंबा आहे, आमचं काही त्याला ना नाही आहे. या 2 दिवसाच्या त्यांच्या चक्रा फियास्को आहे, फियास्को. त्यांना कल्पना देखील नाही की कोणाकडे काय मागणी केली पाहिजे. मला असं वाटतं म्हणूनच यात सगळ्यात ज्यांना समजतं ते पवार साहेब आहेत. कालच पवार साहेबांच्या लक्षात आलं आणि म्हणून पवार साहेब आज त्यांच्यासोबत गेले नाहीत. आजच्या बैठकीला आणि पत्रकार परिषदेलाही मनसे आणि ठाकरे यांच्या शिवसेनेचे बडे नेते हजर होते. काल शरद पवारही शिष्टमंडळात होते, पण 2 दिवस चाललेल्या विरोधकांच्या या इव्हेंटमध्ये एक चेहरा मात्र दिसला नाही आणि तो चेहरा होता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा. काँग्रेसच्या वतीने बाळासाहेब थोरात, वर्षा गायकवाड ही मंडळी शिष्टमंडळात होती, तरीही एवढ्या महत्त्वाच्या घटना घडत असताना सपकाळ नाही, त्यावरती तर्कवितर्क होणारच. काल ते दिल्लीमध्ये बैठकीला होते, आज दिल्लीतून परतले नाहीत असं सांगण्यात आलं, पण मनसेच्या रूपानं महाविकास आघाडीमध्ये नवा भिडू घेण्याबद्दल चर्चा असताना त्यांनी राज ठाकरेंसोबत स्टेज शेअर करणं टाळलं का अशी शंकाही घेतली जाते. आणि आजच्या बैठकीमध्ये झालेली आणखीन एक गोष्ट ज्याची चर्चा चांगलीच रंगली आहे, ती चर्चा आहे आमदार आदित्य ठाकरे आणि मनसे नेते अमित ठाकरेंची. झालं असं की बैठकीसाठी अमित आत गेले तेव्हा आदित्य आधीच एका खुर्चीवरती बसले होते. अमितला पाहताच आपल्या बाजूची जागा अमित ठाकरेंसाठी मोकळी करायला आदित्य बाजूला सरकले. नंतर मागची खुर्ची पुढे ओढून अमित ठाकरेही आपल्या चुलत भावाजवळ बसले. गेल्या 3 महिन्यामध्ये ठाकरे कुटुंबियांमध्ये जिव्हाळा वाढतोय आणि ही जवळीक पुढच्या पिढीतही शिरपतीये हे नक्की. आजच्या बैठकीमुळे मंत्रालयाच्या परिसरामध्ये गजबज होती आणि त्यावेळी आणखीन एक गमतीशीर अशी घटना घडली. आयोगाकडे बैठक सुरू असताना वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर तिथे आले. ते गाडीतून उतरताच तिथे उपस्थित असलेले माध्यम प्रतिनिधी सरसावले. प्रकाश आंबेडकर आयोगाच्या बैठकीला आले तसं समजून त्यांना प्रश्नही विचारण्यात आले.
त्यावर विरोधकांचं शिष्टमंडळ भेटायला आल्याची कल्पना नाही, मी 12व्या मजल्यावरती वेगळ्या कामासाठी आलोय असं सांगत आंबेडकरांनी सगळी एक्साइटमेंटच काढून टाकली. आपलं काम आटपून परत जाताना महाविकास आघाडीच्या बैठकीबद्दल त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे, ती पाहूया. मंडळ जे भेटायला आलंय त्याने काय फायदा होईल असं आपल्याला काय वाटतंय? मला अजिबात वाटत नाहीये. मंडळ जे भेटायला आलंय त्याने काय फायदा होईल असं आपल्याला काय वाटतंय? मला अजिबात वाटत नाहीये. आता विरोधकांची नवी मागणी किती रास्त आहे यावर प्रेक्षकही भरभरून व्यक्त झाले. त्यातल्या काही निवडक प्रतिक्रिया आपण बघणार आहोत. जाऊयात मीडिया सेंटरला. आजचा आमचा प्रश्न, मतदार यादीत घोळ, बिहारच्या पार्श्वभूमीवरती सुधारणा होईपर्यंत महाराष्ट्रातील निवडणुका पुढे ढकला, उद्धव ठाकरेंसह विरोधकांनी केलेली ही मागणी पटते का, यावरती प्रतिक्रिया काय आल्यात त्यातल्या काही निवडक प्रतिक्रिया आपण बघणार आहोत. एक्सवरून शेख जब्बार म्हणतायत, मतदार यादीमध्ये घोळ म्हणजे मतदारांच्या हक्कावर बोट. निवडणूक आयोग निष्पक्ष असेल तर त्यांनी ही मागणी स्वीकारली पाहिजे. पुढची प्रतिक्रिया एक्सवरूनच आहे. श्याम यांची, निवडणुकीची तयारी पूर्ण झाली असल्यामुळे निवडणूक पुढे ढकलणं अशक्य आहे. युट्यूबवरची पुढची प्रतिक्रिया आहे महेश जयदेवकर यांची, निवडणुकीमध्ये पारदर्शकता असायला हवी. निवडणुका उशिरा झाल्या तरी चालतील पण सगळं नीट करूनच घ्या. कृष्णा मोहिते यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे युट्यूबवरनं. फेसबुकवरून विश्वास चव्हाण म्हणतायत, कोल्ह्याला द्राक्ष आंबट असतात, निवडणूक जिंकता आली नाही की निवडणूक आयोग खराब, ईव्हीएम खराब, मतदार याद्या खराब. उद्धव ठाकरे राहुल गांधींची भाषा बोलतायत, त्यांच्याकडे स्वतःचे विचार राहिले नाहीत. पांडुरंग काळे यांनी फेसबुकवरनं प्रतिक्रिया दिली आहे. फेसबुकवरची पुढची प्रतिक्रिया आहे नितीन अंबुरे यांची, निवडणूक पुढे ढकलायची असेल तर न्यायालयामध्ये जा असं त्यांचं म्हणणं आहे. फेसबुकवरनं अशोक फडतरे म्हणतायत, निवडणुका पारदर्शकपणे झाल्या पाहिजेत, सामान्य मतदारांच्या मनातल्या शंकाच विरोधी पक्षांनी विचारल्या आहेत. इंस्टाग्रामवरनं शौनक भिडे यांची प्रतिक्रिया आपण बघतोय, उद्धव ठाकरेंसह विरोधकांनी केलेली मागणी योग्यच आहे. घोळ दूर न करता निवडणूक घेणं म्हणजे जनतेला फसवल्यासारखं आहे. आणि आजच्या या मुद्द्यावरती चर्चा करण्यासाठी आज 0 आवरमध्ये आपले गेस्ट आहेत. मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते आनंद दुपे आणि भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये. आपल्या तिघांचंही मी मनपूर्वक स्वागत करते 0 आवरच्या गेस्ट सेंटरमध्ये. आणि पहिला प्रश्न मला संदीप देशपांडेंना असा विचारायचा आहे की 2 दिवस सलग भेटी झालेल्या आहेत, बैठका झालेल्या आहेत, या सगळ्या प्रक्रियेतून जे काही घडलंय त्याबद्दल समाधान आहे का विरोधकांमध्ये, राज ठाकरेंमध्ये? जेव्हा निर्णय घेतला जाईल तेव्हा समाधान किंवा असमाधान आपल्याला व्यक्त करता येईल. आता मुळात अजून निवडणूक आयोगाने कुठलाही निर्णय घेतला नाही. या 2 दिवस ज्या बैठका झाल्या त्या बैठकांमध्ये मतदार यादीमध्ये कशा प्रकारे विविध चुका झालेल्या आहेत, विविध घोळ झालेले आहेत, हे आम्ही निवडणूक आयुक्त असतील किंवा सीईओ असतील यांच्या निदर्शनास वारंवार आणून दिलेलं आहे आणि अगदी पुराव्यासकट आणून दिलेलं आहे. आणि आमची मागणी त्यांना हीच होती की 1 जुलैला तुम्ही कट ऑफ लाईन दिलेली आहे, पण त्या आधीची जी मतदार यादी आहे त्याच्यामध्ये सुद्धा असंख्य चुका आहेत. असंख्य ठिकाणी त्याच्यामध्ये म्हणजे आता माझ्याकडे यादी मी आपल्याला परवा दाखवली होती, त्याच्यामध्ये तर एखाद्याचं नाव कन्नडमध्ये लिहिलं होतं, एखाद्याचा जोगेश्वरी पूर्व विधानसभेची यादी होती. अशा प्रकारे बऱ्याचशा याद्यांमध्ये घोळ असल्या कारणाने यादी जर आपल्याला चांगल्या पद्धतीने निवडणूक करायची असेल, निपक्षपातीपणे करायची असेल, तर आपल्याला ती जी यादी आहे ती व्यवस्थितरित्या होणं गरजेचं आहे, ती निर्दोष असणं गरजेचं आहे. ही आमची मागणी आहे आणि ती आम्ही निवडणूक आयोगाकडे करतोय. पण आजच्या मागणीनंतर पुढचं पाऊल काय असणार आहे? जर निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या नाहीत तर यावरती काय उपाय केला जाणार आहे? काय मागणी असेल पुढची? मला असं वाटतं ते आमचे नेते मंडळी 1-2 दिवसात जेव्हा निवडणूक आयोगाला आधी निर्णय घेऊ द्या. आम्ही पॉझिटिव्ह आहोत की निवडणूक आयोगाला ज्या पद्धतीचे पुरावे आम्ही दिलेले आहेत, निवडणूक आयोग असो किंवा सत्ताधारी पक्ष असो किंवा विरोधी पक्ष असो, लोकशाहीच्या दृष्टीने निवडणुका पारदर्शकपणे होणं हे प्रत्येकाला अपेक्षित आहे. त्याच्यामध्ये कोणीही अपवाद नाही आणि ते लोकशाहीमध्ये प्रत्येकाचं कर्तव्य आहे. त्यामुळे निश्चितपणे निवडणूक आयोग योग्य तो निर्णय घेईल
अशी आम्हाला आशा आहे. केशवजी, आजची जी मागणी केलेली आहे महाविकास आघाडी सकट राज ठाकरे यांनी सुद्धा, काय म्हणाल या मागणीबद्दल? आपली प्रतिक्रिया यावर काय आहे? पक्ष म्हणून भूमिका काय? सगळ्यात पहिल्यांदा गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की निवडणूक आयोगामधल्या निवडणूक याद्या निर्दोष झाल्या पाहिजेत याबद्दल खरं म्हणजे भारतीय जनता पार्टीने कधीच आक्षेप घेतला नाहीये. किंबहुना ज्यावेळी बिहारमध्ये, म्हणजे माझा प्रश्न तर काँग्रेसकडे नाहीये, काँग्रेससाठी आहे की बिहारमध्ये ज्यावेळी निवडणूक आयोगाने अशा प्रकारची निर्दोष प्रक्रिया सुरू केली, सगळ्यात जास्त कोलाहल, सगळ्यात जास्त आरडाओरड, सगळ्यात जास्त कांगावा याच विरोधी पक्षांनी केला की यातनं काही त्यांच्याकडे गदा येते. मग आज महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीची जाहीर मागणी की ही SIT करायची तयारी आहे का त्यांची? जसं जसं ज्या पद्धतीने बिहारमध्ये निवडणूक आयोगाने घेतला तसं इथं करायची तयारी आहे का? दुसरं असं आहे की विषय मांडण्याची त्या ठिकाणची पद्धत असते. आता काल हे ज्या ठिकाणी गेले जिथे काही विषयच नव्हता, खरं म्हणजे राज्याच्या निवडणुकाचा वॉर्ड रचना कोणी करावी, कशी करावी, हा निवडणूक आयोगाचा चुकलीचा विषय होता का? मी कालही त्याबद्दल म्हटलं होतं, आजही त्याबद्दल असं म्हटलंय की निवडणूक प्रक्रिया निर्दोष करण्यासाठी भारतीय जनता पार्टी सर्वाधिक आग्रही आहे, त्याबद्दल दुमत नाही. पण मुळात अडचण अशी या ठिकाणी की यांना मुळामध्ये या पुढचा पराभव दिसत असल्यामुळे या निवडणुकाच होऊ नयेत अशा प्रकारची मानसिकता या मंडळीची आहे आणि म्हणून निवडणुका टाळल्या जाव्यात यासाठी प्रयत्न आहेत. तर दुबार मतदानाची मागणी आज मला कालच्या शिष्टमंडळात शरद पवार होते आणि त्यांनी मागणी केली, त्या शिष्टमंडळात मागणी केली की दुबार नावं कट झाली पाहिजेत. मला खरंच मी काय याला म्हणावं, 23 मार्च 2014 मुद्दाम तारीख सांगतोय, 23 मार्च 2014 या शरद पवारांनी नवी मुंबईमध्ये माथाडी कामगारांसमोर भाषण करताना सांगितलं होतं की 17 तारखेला साताऱ्यामध्ये मतदान करा, 17 एप्रिलला त्यावेळी बोटाची शाई पुसा आणि 24 एप्रिलला नवी मुंबईत पुन्हा मतदान करा. म्हणजे त्यावेळी आम्ही त्यावेळी लेखी तक्रार त्यावेळी नोंदवली आहे. म्हणजे ज्या तक्रारी आज ही मंडळी करतायत त्या तक्रारी, ते आक्षेप आम्ही वर्षानुवर्ष घेत आलोत. हा आमचा प्रश्न आग्रह आहे. पण आज केवळ या सगळ्या एकच तुम्हाला थांबवून प्रश्न असा विचारते की त्यावेळी तुमच्या तक्रारीबद्दल तुमचं समाधान झालं होतं का? नंतर असं आहे की ती निवडणूक तक्रार केली होती आम्ही, पुढे त्याच्यावरती काहीच झालं नाही त्यामध्ये, त्या सगळ्या विषयामध्ये. पण मुळामध्ये दुबार, माझा मुद्दा इतकाच की दुबार नोंदणी जी आहे ती रद्द झाली पाहिजे. आम्ही तर यापूर्वी मागणी केलेली आहे. त्यामुळे या सगळ्या विषयामध्ये एक प्रकारचा ढोंगीपणा मला दिसतोय, यांची प्रामाणिकता नाही. पण केशवजी, तुम्ही जे उदाहरण दिलं ते बघता निवडणूक आयोग तेव्हाही होता तसाच आताही आहे असं म्हणायचं का आपण? कारण तुमचंही समाधान झालं. निवडणूक आयोगाने एक लक्षात घ्या, निवडणूक आयोगाने कसं काम करावं हा निवडणूक आयोगाचा प्रश्न आहे. त्याच्यावरती मी भाष्य करणार नाही, तर त्याच्या वतीने मी भाष्य करणार. मी भूमिका एवढीच मांडतोय की या लोकांचा गोंधळ, या लोकांचं कन्फ्युजन, या लोकांचा समोर दिसणारा पराभव, यातनं महाराष्ट्रातले जे पुढच्या काळामध्ये हजारो लोकप्रतिनिधी निवडून येणारे छोटे छोटे कार्यकर्ते, त्या सर्व कार्यकर्त्यांवरती अन्याय करण्याचं काम ही मंडळी करतात. एवढं हे लक्षात घेतलं पाहिजे, हाच माझा मुद्दा आहे. केशवजी, तुम्ही शरद पवारांचं उदाहरण दिलं आता, मला तुम्हाला असं विचारायचं आहे की या उदाहरणाला धरून असा प्रश्न आहे की आज तुम्ही निवडणूक आयोगाला पारदर्शक मानता का? प्रश्न पारदर्शक नसेल तर माझं म्हणणं की समोरच्याने त्याचे पुरावे दिले पाहिजेत. म्हणजे माझ्या एक मिनिट स्वच्छ आणि स्पष्ट भूमिका मांडतो. प्रश्न असा आहे की मी निवडणूक आयोगाला सर्टिफिकेट द्यावं यांनी निवडणूक आयोगाचं कमोल कमी जास्त होत नाही. प्रश्न इतका आहे, मी हे मानतोय येस निवडणूक आयोग त्यांच्या पद्धतीने काम करतोय. जर त्रुटी असतील, आणि त्रुटी असणारच, मतदाराची त्रुटी आहेत हे आम्ही म्हणतोय ना, त्यामध्ये जर मतदाराची त्रुटी आहेत त्या त्रुटी दुरुस्त करण्यासाठी कायम भारतीय जनता पार्टी किंबहुना निवडणूक प्रक्रिया, म्हणजे मी जर त्याची उदाहरण द्यायला तयार आहे. 1997 पासून ज्यावेळी वाजपेयी सरकार होतं त्याच्यानंतर निवडणूक प्रोसेस ही अधिकाधिक चांगली झाली पाहिजे यासाठी सर्वाधिक प्रयत्न भारतीय जनता पार्टीने केले. त्यामुळे त्याच्याबद्दल आक्षेप नाहीये, निवडणूक प्रक्रिया अधिक चांगली व्हावी यासाठी आक्षेप नाही. पण मुद्दा यांचा तो नाहीये, हे लक्षात घ्या. यांचा निवडणूक प्रक्रिया नीट व्हावी, निर्दोष व्हावी ही असं असती तर नक्की त्याचं कौतुक केलं गेलं असतं. पण पुढच्या पराभवाचं नॅरेटिव्ह आत्ताच तयार करून ठेवायचंय ही यांची भूमिका आहे. बरोबर आहे. मला असं वाटतं की मुख्यमंत्र्यांनी पण अशा आशयाचा आज एक प्रतिक्रिया दिलेली आहे. पुन्हा एकदा मी तुमच्याकडे येते, या मुद्द्यावरती आपण परत येऊया. पण सध्या मी आता दुबेजींकडे जाणार आहे आणि दुबेजींना तोच प्रश्न विचारायचा आहे की आत्ता निवडणूक आयोग पारदर्शक आहे असं तुम्हाला वाटतं का? एक स्मितहास्य तुमच्या चेहऱ्यावरती मगासपासून आहे, त्याचं कारणही आम्हाला सांगा. पूर्वी जी आपण सर्वांना जय महाराष्ट्र विषय असा आहे की लोकशाहीमध्ये निवडणुका हा महत्त्वाचा विषय असतात आणि हा महत्त्वाचा विषय जर घेऊन आमचे नेते पुरावे सोबत तिथे
गेले आणि काल चोकलिंगम साहेबांना भेटले आणि आज जे दुसरे वाघमारे सर होते आणि चोकलिंगम साहेब होते त्यांच्या समोर पुरावे दाखवून आम्ही सगळं गोष्ट करत होतो आणि आमचे नेते सांगत होते तिथे की कोणाच्या वय 120 वर्ष आहे, कोणाच्या वय 10 वर्ष आहे, एकाच घरामध्ये 100 लोकांचा पत्ता आहे, एकच चेहऱ्याचे 10 जागा लोक मतदार यादीमध्ये आहे. म्हणजे हे सगळे पुरावे घेऊन एक आधार देऊन जर आम्ही आपले प्रश्न मांडत होतो तर ह्याच्यामध्ये भाजपच्या पोट दुखायचं कारण का? आमचे नेते भाजपला पण निमंत्रण केले होते. मुख्यमंत्री साहेब सांगत आहे की जर निवडणुका पारदर्शी होण्यासाठी आमची पण भूमिका आहे तर आम्ही मांडू, पण आपले प्रतिनिधी का नाही पाठवले साहेब? हे कोणी पक्षाच्या डेलिगेशन नव्हता, हे एक वेगळे वेगळे पक्षाचे नेते ज्याच्यामध्ये काँग्रेस होती, शिवसेना होती, राष्ट्रवादी होती, CPM, CPI, समाजवादी, फक्त भाजप आणि 2 गुलाम पक्षाला सोडून सगळे होते. तर का मनात तुमच्या शंका आहे? का नाही आम्ही एक शंका उत्पन्न करू या निवडणुकाच्या आयोगावर? निवडणूक आयोग आमची सगळं बाजू ऐकून पण जर त्यांच्याकडे काही अधिकारच नाही, त्यांच्या कोणतरी दिल्लीमध्ये कोण बसलाय माहित नाही, ते कधी काय आमचे प्रश्न सोडणार त्यांना माहित नाही, ते हे सगळ्याच्या आपण दुबेजी आपण उत्तर घेऊया याचं केशवजींकडनं. एकतर आमंत्रण होतं भाजपला सुद्धा, असं आज उद्धव ठाकरेंनी सुद्धा म्हटलेलं आहे, त्यामुळे या प्रश्नावरती तुमचं उत्तर काय आहे? असं आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की यांच्या हेतूबद्दल शंका आहे. मगाशी आता दुबेने ते कबूल केलं. त्यांचा हेतू निवडणूक आयोगाच्या संविधान जे संवैधानिक संस्था आहे त्याच्यावरती शंका निर्माण करणं हा शुद्ध हेतू आहे. निवडणूक आयोग प्रक्रिया स्वच्छ करणं यांचा हेतू नाहीये. त्याचं कारण असं आहे की मुळामध्ये इतकं तर किमान म्हणजे मला सगळ्यात वैषम्य वाटलं ते शरद पवार आणि थोरातांचं, बाळासाहेब थोरातांचं. म्हणजे ठीक आहे, उद्धव ठाकरे, राज ठाकरे वेगळा विषय असू शकतो, पण मुळामध्ये ज्यांचं राजकीय आयुष्य 50 वर्ष, ज्यांना सगळ्या प्रशासनाच्या खाचाखोचा माहिती आहेत, त्यांना ते या शिष्टमंडळात जातात आणि अशी म्हणजे तिथं अशी चोक्कलिंगम ज्याच्याकडे कुठल्याच पद्धतीचं त्यांच्याकडे विषयच नाही, त्यांच्यासमोर मागणी करतात. हा सगळ्यात मोठा धक्कादायक विषय आहे की सगळ्यात मोठा समजण्याचा विषय. ज्याच्याकडे जायचं, ज्याच्याकडे संबंधच नाही त्याच्याकडे जाऊन तुम्ही विषय काहीतरी वेगळाच मांडताय. तर म्हणजे निवडणूक मुळामध्ये बहुपद्धतीची वाटरचना कोण करतं, त्याचे निर्णय कोण करतं, त्याचे कायदे कोणाकडे आहेत? बरं, ही संस्था निवडणूक घेते पण निर्णय त्याचे सगळे वेगळ्या पद्धतीने होतात. बरं, मतदार यादीबद्दलचे सुद्धा विषय आहेत तिथे नाहीच आहेत, त्यांना अधिकारच नाहीये. मग बरं, हे सगळं माहिती आहे ना. बरं, हे काय आज झालेला निर्णय नाहीये, हा वर्षानुवर्ष निर्णय आहे. ज्यावेळी शरद पवार मुख्यमंत्री होते तेव्हा पण हाच निर्णय होता. यावर केशवजी काहीतरी मुद्दा मांडायचा आहे. एक मिनिट, पूर्वीजी त्यांना बोलणं पूर्ण करू द्या. वर्षानुवर्ष जी प्रक्रिया आहे, जे निर्णय झालेले आहेत, प्रशासकीय ही इम्प्लिमेंटेन करणारी संस्था आहे. असं जर असेल म्हणजे बहुउद्देशीय बहुप्रभाग घ्यावेत का सिंगल वॉर्ड घ्यावा, हे निर्णय निवडणूक आयोग नाहीच करत. तरी सुद्धा त्यांच्याकडून ती मागणी करणं याचाच अर्थ यांच्या मनात पुढच्या पराभवाचं दुःख आहे. दुबेजी मी तुमच्याकडे येते. केशवजी थोडंसं थांबवते, दुबेजी तुमच्याकडे येणार आहे. संदीपजी तुम्ही काय उत्तर देणार आहे यावर? नाही, मुळात असं आहे की मला हे मान्य आहे की प्रभाग रचना करण्याचे अधिकार शासनाकडे आहे, पण पारदर्शकपणे निवडणूक अरेंज करायचे अधिकार आणि जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे. आम्ही जेव्हा त्यांना म्हटलं की तुम्ही जे प्रभाग झालेले आहेत तिथे तुम्ही व्हीव्हीपॅट लावलं पाहिजे, ही आमची मागणी होती. त्याला उत्तर देताना असं निवडणूक आयोगाने सांगितलं की प्रभाग हे मल्टिपल प्रभाग असल्यामुळे तिथे आम्हाला व्हीव्हीपॅट लावता येणार नाही. मग आम्ही म्हटलं की जर व्हीव्हीपॅट लावता येणार नाही, निवडणुका पारदर्शकपणे घेणं ही तुमची जबाबदारी आहे आणि शासनाच्या या निर्णयामुळे तुम्हाला जर व्हीव्हीपॅट लावता येणार नाही तर तसं तुम्ही शासनाला कळवलं पाहिजे की निवडणूक पारदर्शकपणे होणं ही शेवट शासनाची नाही, ही निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे. आणि ती जर होणार नसेल शासनाच्या एका निर्णयामुळे तर हे निवडणूक आयोगाने शासनाला कळवलं पाहिजे, हे आमचं म्हणणं त्याच्यामध्ये होतं. नंबर दोन, आम्ही जेव्हा किशोरजी सांगतायत आम्ही सगळ्या गोष्टींचे पुरावे घेऊन आम्ही त्यांच्याकडे गेलेलो. मग तो दुबार मतदानाचा असेल, हाऊस नंबर वेगळे असतील आणि याच्यामध्ये भाजपला राग यायचा किंवा कोणाला राग यायचा प्रश्नच येत नाही. निवडणूक प्रक्रिया सदोष असेल तर ती निर्दोष झाली पाहिजे, ही सगळ्यांचीच भूमिका असली पाहिजे. भाजपला राग येण्याची गरजच नाही, त्याच्यामध्ये कोणालाही इनफॅक्ट राग येण्याची गरज नाही. आणि आमची भूमिका स्पष्ट होती की जे आम्हाला गोल दिसत आहेत, जर आम्हाला संशय असेल, आम्हाला शंका असेल तर त्याचं निरसन करणं
हे लोकशाहीमध्ये निवडणूक आयोगाचं काम आहे ना, याच्यामध्ये काय चुकीचं आहे? दुबेजी, थोडक्यात तुमचा मुद्दाही आपण मांडा याच अनुषंगाने. आपल्या राज्यात 2 निवडणूक अधिकारी आहेत, एक केंद्रीय निवडणूकचे प्रतिनिधी आणि एक राज्याचे निवडणूक अधिकारी. राज्याचे निवडणूक अधिकारी जे आहे त्यांच्यावर इलेक्शन कंडक्टची जिम्मेदारी आहे आणि जे केंद्रीय निवडणूकचे प्रतिनिधी आहे त्यांच्यावर मतदाता यादीची सूची जी आहे ते तयार करायची त्यांच्यावर जिम्मेदारी आहे. तर मला हे सांगा की जर चूक आहे, जर अनियमितता आहे, गोंधळ आहे, तर हे सगळे आम्ही कोणाला समोर जाऊन मांडू की साहेब तुमच्या हे जे सिस्टम आहे ते एकदम ध्वस्त झालं आहे, याच्यामध्ये काहीतरी गोंधळ, भ्रष्टाचार किंवा काही इतर थिंग आहे, तर हे कोणाला सोबत आम्ही चर्चा करू. जर आमचे सगळे नेते हे सांगत आहे की तुम्ही 31 जानेवारीच्या अगोदर निवडणूक नको घेवा, बिकॉज 3-4 वर्ष तुम्ही निवडणूक नाही घेतले ना, कोरोनामुळे काही दुसऱ्या वेगवेगळ्या कारणामुळे, तर आता तुम्ही 6 महिन्यामध्ये जेव्हापर्यंत तुम्ही परफेक्ट मतदाता सूची तयार करत नाही तोपर्यंत निवडणूक घ्या नको. बिकॉज अशी निवडणूक घ्यायची काय म्हणजे फायदा काय होणार? जर तुम्ही कोणाच्या पक्षाच्या बी टीम म्हणून काम करणार तर तुमच्यावर काय आरोप आम्ही नको करू, तुम्ही सांगा ना. आम्ही प्रश्न विचारतो निवडणूक अधिकारीला आणि जबाब देतात भाजपचे लोक. अरे भाजपला नाही विचारला प्रश्न, आम्ही प्रश्न निवडणूक आयोगाला विचारलो आहे. दुबेजी, मी केशवजी तुमच्याकडे येते, पण मला एक सर्वसामान्यांच्या वतीने इथे प्रश्न विचारायचा आहे की 6 महिन्यामध्ये हे सगळं काम पूर्ण होऊ शकतं का, ज्याच्यामध्ये अगदी तपशिलामध्ये जाऊन सगळ्या मतदार याद्या पुन्हा कुठेतरी चेक करणं, दुबार मतदार जिथे आहेत ते बाजूला करणं आणि जे जे मुद्दे आज मांडण्यात आलेले आहेत त्या खोलात जाऊन पूर्णपणे ही प्रक्रिया 6 महिन्यात पूर्ण होऊ शकते का? आणि आधीच इतके वर्ष जर या निवडणुका पुढे गेलेल्या आहेत तर आणखीन या निवडणुका कितपत पुढे जाणं तुम्हाला दोघांना सुद्धा योग्य वाटतंय? संदीपजी आणि दुबेजी, तुम्हाला हा प्रश्न आहे, नक्की कुठपर्यंत हा पुढे नेता येईल प्रश्न असं तुम्हाला वाटतं या पातळीवरती? पारदर्शकता नक्कीच महत्वाची आहे, पण लोकशाहीमध्ये निवडणुका पण महत्वाच्या असतात, म्हणून हा प्रश्न आहे. नाही, निश्चितपणे निवडणुका महत्वाच्याच आहेत, त्याच्याबद्दल काही वाद असण्याचं कारण नाही, पण त्या पारदर्शकपणे आणि निर्दोष पद्धतीने होणंही तितकंच महत्वाचं आहे. जर सदोष पद्धतीने निवडणुका झाल्या तर निवडणुकांना अर्थ होणार नाही. आमची मागणी हीच आहे, तुम्ही आठवड्यात करा ना, आम्हाला काही प्रश्न नाही, आठवड्यामध्ये काम करा आणि निवडणूक याद्या ज्या सदोष आहेत त्या निर्दोष करा. आम्ही असं म्हणत नाही की 6 महिने घेऊच नका वगैरे, तुम्ही आठवड्यात करा आणि काम यादी कंप्लीट करा. जे आमचे आक्षेप आहेत त्याला उत्तर द्या, जे आम्ही आक्षेप घेतले, जे आम्ही चुका दाखवल्या त्या दुरुस्त करा आणि कधी निवडणूक. या चुका दुरुस्त झाल्या तर समाधान होणार आहे? 100% होणार, का नाही होणार? ठीक आहे. पुन्हा एकदा केशवजींकडे येते. केशवजी, मगाशी तुम्ही जे मुद्दे मांडले होते त्याच्यावरती तुम्हाला बोलायचं होतं. नाही, सगळ्यात महत्वाची गोष्ट असं आहे की या लोकांचा, माझं म्हणणं आहे, मी खरं म्हणजे कालच मागणी अशी का नाही केली की महाराष्ट्रात SIT करावा. ज्यावेळी केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलं की देशभर SIT आम्ही राबवणार, स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम ती सगळी, त्यावेळी विरोधाचा सूर महाराष्ट्रातनं याच राजकीय पक्षांनी उठवला होता. हे आपल्याला आठवण करून दिलं, गेल्या आठवड्यातली गोष्ट आहे. म्हणजे मुळामध्ये आमचा प्रश्न, आमचा हेतू या सगळ्या विषयातला यांचा खोटेपणा उघड करणं. आम्हाला निवडणूक प्रक्रिया शुद्ध झाली पाहिजे का? शुद्ध झाली पाहिजे. दुबार मतदान कट झाले पाहिजेत का? कट झाले पाहिजेत. अधिक चांगल्या गोष्टी झाल्या पाहिजेत का? झाल्या पाहिजेत. या सगळ्याला सहमती आहे, पण त्याचा आधार घेत जर आपलं पराभवाचं अपयश लपवण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर ते उघडकीस आणणं हे आमचं काम आहे. बिहारमध्ये काय झालं होतं मला सांगा, फक्त एक छोटं उदाहरण देतो. या बिहारमध्ये अशाच पद्धतीने प्रचंड आकांडतांडव मतदार यादीबद्दल केलं गेलं. ज्यावेळी बिहारच्या निवडणूक आयोगाने ती मतदार यादी प्रकाशित केली आणि सांगितलं पुढच्या 8 दिवसामध्ये, 1 ऑगस्टला त्यांनी प्रकाशित केली, 9 ऑगस्ट पर्यंत त्या यादीवरती तुमचे असलेले आक्षेप लेखी नोंदवा. एकाही BLOनी, एकाही तिथल्या निवडणूक राजकीय पक्ष अधिकाऱ्यांनी त्याच्यावरती कुणीही आक्षेप घेतला नाही. एखाद्या सिंगल पर्सन, एकाही पार्टीने. या ठिकाणी सुद्धा महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी अशी म्हणजे ज्यावेळी निवडणूक होते त्यावेळी निवडणूक मतदार यादी ही बूथ पर्यंत उपलब्ध झालेली असते. त्यावेळी म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी तुमचे सगळ्यांचे बूथ प्रमुख कुठे गेले होते, हा माझा अत्यंत मूलभूत प्रश्न आहे. आज जे तुम्हाला हे दिसतंय की अशा पद्धतीने काहीतरी फार गोंधळ झालाय, ज्यावेळी मतदार यादी. याच्यावरती उत्तर घेऊया केशवजी. संदीपजींकडे आधी जाते, मग दुबेजींकडे. संदीपजी, आज तुम्हाला एक मुळात आम्ही हेच सांगत होतो की मशीन रिडेबल डेटा निवडणूक आयोग उपलब्ध करून देत नाही. आता ज्या लोकांची नावं डिलीट झालेली आहेत त्या लोकांची फक्त नावं आहेत, त्यांचे पत्ते, त्यांचे राहण्याचं ठिकाण हे कुठेही वेबसाईटवर दिलेलं नाहीये. मुळातच तुम्ही जर मशीन रिडेबल डेटा उपलब्ध करून देणार नसेल तर
किती अभ्यास करणार आणि कशावर आक्षेप घेणार? बर केशवजी, तुझं म्हणणं हेच ही आहे. पळवाट आहे. मुळामध्ये असं आहे की पळवाट मुळामध्ये नाही, ही प्रत्येक विधानसभेची जी प्रत्येक बूथची एका बूथवर जी काही 1,500 1200 ते 2000 पर्यंत जी मतदान असतात, मला एवढा म्हणजे कुठल्याही अभ्यास 1200 मतदारांचा 1500 मतदारांचा अभ्यास करणं अशक्य होतं का त्या एरियाच्या बूथ प्रमुखाला? तो ते म्हणजे तिथे का तुमच्याकडे तेवढे बूथ प्रमुख नाहीये? पण तुम्ही मशीन रिडेबल डेटा का नाही देता? त्याच्यामुळे मशीन असं की त्याचे readable data टेक्निकल का नाही मुद्दे देता? काय त्याचे वेगळे कारण त्याची नाही, उत्तर नाही, निवडून नाही, देईल. नाही, मी नाही. त्यातलं असं म्हणणं तो तुम्ही- बूथ प्रमुखाचा नाही, याचं तुमचा उत्तर बूथ निवडणूक प्रमुख आयोग देईल ना, अपयशी तुम्ही का आहे देताय? का? त्या बूथ प्रमुखच नाहीये. तुम्ही या निवडणूक सगळ्या आयुक्त पक्षांकडे. नाही आहात 1200 ते केशवजी, 1500 तुम्ही उत्तर नाही, देऊ निवडणूक नका. आयोगाचं उत्तर काय द्यायचं ते? निवड- माझा प्रश्न निवडणूक असा आहे की आयोगालाच विचारलं ना, आम्ही तुमच्याकडे तुम्हाला जी यादी प्रश्न येते विचारलाय. ती यादी तुम्ही आम्ही तपासून तुम्हाला बघण्याची प्रश्न क्षमता विचारलेला तुम्ही नाहीये. खोटं तुम्ही का करू नका. चिडचिड करताय? तुम्ही दिशाभूल करू नका. तुम्हाला या तुम्हाला निवडणुका प्रश्न कार्यकर्त्यांच्या विचारलेला होऊ नाही, द्यायच्या तुम्ही नाहीये. चिडचिड करू तुम्हाला नका. यापूर्वी कोर्टात तुमचीच लोक गेली होती आणि तुम्हाला निवडणुका होऊ तुम्ही द्यायच्या हे नसल्यामुळे प्रश्न आम्ही तुम्ही अशा निवडणूक आयोगाला पद्धतीने विचारताय. खोटे भाजप याचं आरोप उत्तर करून द्यायची या गरज नाहीये. देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी संविधानिक संस्था आपल्याला निर्माण केल्यात त्यांनी घटनेप्रमाणे त्याचं बदनामी करण्याचं त्याचं कारस्थान तुम्ही लोक करताय हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. बर बर मुळात प्रश्न निवडणूक आयोगाला विचारला असताना भाजप निवडणूक आयोग नाही ते का मी उत्तर म्हणलं ना, देतात? निवडणूक मला हा आयोग उत्तर प्रश्न आहे देईल. ना. मी हा, मग त्यांना देऊ तुमच्या द्या. मी मनसेकडे बूथ एजंट नाहीत का ते 1200-1500 आमच्याकडे सगळे बूथ एजंट बरं आहेत. तुमचे सगळं दोघांचे आहे. मुद्दे आम्ही पोहोचलेले बोलणार आहेत. तुमचे दोघांचे मुद्दे पोहोचलेले आहेत. एक शेवटचा कमेंट याच्यावरती दुबेजींची घ्यायची आहे. दुबेजी बोला. बिहारमध्ये निवडणूकच्या अगोदर 2-3 महिन्यापूर्वी SIRची स्थापना निवडणूक केंद्रांनी केली. मामला सर्वोच्च न्यायालयामध्ये गेला. 75 नाव कापून घेतले होते निवडणूक अधिकारीने. सुप्रीम कोर्टाचे हस्तक्षेप नंतर 25 लाख नाम जोडण्यासाठी सुप्रीम कोर्टने आदेश दिला निवडणूक अधिकाऱ्यांना. म्हणजे तुम्ही 25 लाख नाव जे कापले होते, जर मामला सर्वोच्च न्यायालयामध्ये न गेला होता तर तुम्ही कसा जोडायला लागला होते? कोणताही आदेश न्यायालयाने दिलेला नाही. दिला आहे, तपासून घ्या. मी इथे तुम्हाला सांगायला छाती ठोकपणे सांगतोय 25 लाख 100% आधार कार्ड माझी एक मिनिट 12 थिंग आधार कार्ड पण हे 25 आयडी लाख प्रूफ मध्ये तुम्ही नावं जोडा. ऍड करण्याचा हे कुठलाही सुप्रीम आदेश कोर्टने दिलेला नाही. सांगितल्यानंतर निवडणूक आयोगाने 25 आधार लाख कार्डला नावं महत्व दुबेजी दिला. कुठून माहिती काढली नाहीतर मला हा सांगा. आधार कार्ड 25 सारखा लाख नावं महत्वाचे ऍड करण्याचा दस्तावेजला कुठलाही आदेश तुमची दिलेला निवडणूक नाही. अधिकारीने बाजूला किंबहुना फेकला तेवढी नावं होता. वगैरे हे गेली. सगळे तुम्हाला माहिती आहे का विषय काही? खूप चुकीचे आहे. लोकशाहीमध्ये हे सगळे विषय चालत नाही. निवडणूकच्या पहिला तुमचा जवळ मुद्दा तुम्ही खोटा आहे, तो मान्य असा करा. अपारदर्शिता इथला इथे थिंक करू 25 शकत लाख नावं नाही. delete याच्या करणं, add पूर्ण करण्याचा देशामध्ये कुठलाही विरोध आदेश होत आहे न्यायालयाने दिला नाही. आणि तुम्ही असेल तर जाणून पाठवा बुजून मला. SIR हे जाणून बुजून तुम्ही करायची तयारी आहे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रात. लादण्याचा करा प्रयत्न तयारी. जे आमचं काय करत म्हणणं आहे नाही. हे लोकांना आमचा माहीत SIR पडलेलं पाठिंबा आहे. आहे. तुम्ही सगळे पक्ष हे द्यायला तयार सगळे आहात का? तुमची आमचा हे पाठिंबा जे आहे तुमची SIR ला. कारस्थानी आहे लोकांना कळलं आहे. SIR लोक साथ करायला देणार तयार आहे. नाही. मुद्दे लोक बोलत साथ नाही. देणार दुबेजी, नाही. केशवजी, तुम्हा सर्वांचेच मुद्दे कळलेले आहेत. अत्यंत गुंतागुंतीचा विषय आहे एकंदरीत, परंतु जो काही तोडगा याच्यातनं निघेल तो पारदर्शकतेकडे जाणारा आणि जनहिताचा असेल अशी आपण सगळ्यांनी आशा करूया. धन्यवाद आज तुम्ही इथे आलात आणि सविस्तर या विषयावरती चर्चा केली त्याबद्दल. यानंतर या आमच्या प्रश्नावरती तुमचा कौल काय आहे आपण पाहूयात. पोल सेंटरला जाऊयात. आजच्या प्रश्नावरती एकूण 7,000 मतं आलेली आहेत आणि उद्धव ठाकरेंसह आज विरोधकांनी केलेली मागणी पटते का याच्यावरती 85% लोकांना असं वाटतंय की होय ही मागणी योग्य आहे आणि 15% लोक म्हणतायत नाही. आणि आता बोलूयात आजच्या दुसऱ्या महत्त्वाच्या बातमीकडे. गरीब, शेतमजूर, आदिवासी, शोषित, पीडितांवरील अन्याय दूर करण्यासाठी 60च्या दशकामध्ये मुठभर लोकांकडून माओने दाखवलेल्या सशस्त्र क्रांतीचा मार्ग अवलंबण्यात आला. परंतु एखादी चळवळ मूळ ध्येय आणि उद्देशापासून भरकटली की काय होतं याचं उदाहरण म्हणजे भारतातील नक्षलवादी चळवळ. केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी मार्च 2026 पर्यंत नक्षलमुक्त भारताचं उद्दिष्ट ठेवलंय आणि हे आव्हान पेलत सुरक्षा दलांनीही वेळोवेळी अनेक मोठ्या मोहिमा राबवत रक्तरंजित नक्षल्यांना जेरीस आणलंय. आणि त्याचाच परिपाक म्हणून नक्षलवाद्यांच्या आत्मसमर्पणाची संख्या सध्या वाढू लागली. आज गडचिरोलीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसमोर नक्षल कॅडरचा मोठा आणि जुना नेता भूपती उर्फ सोनू याने आपल्या 60 नक्षली साथीदारांसह हत्यारं खाली ठेवली. नक्षलवादी चळवळी विरोधात हे आजवरचं सर्वात मोठं यश मानलं जात आहे. गडचिरोलीतील अहेरी दलम, सिरोंचा दलम, पेरी दलम,
चारमोशी दलम, टिपागड दलम या नक्षलीच्या सशस्त्र टोळ्या तयार झाल्या. भूपती या गटांचा मुख्य आधार होता. आज त्याच्या आत्मसमर्पणामुळे नक्षल्यांचा कणा मोडलाय. महाराष्ट्र पोलिसांपुढे शरण आलेला जहाल नक्षलवादी भूपती कोण आहे याच्यावरती आपण एक नजर टाकूया. जाऊया मीडिया सेंटरला. शरण आलेला नक्षलवादी भूपती कोण? नाव मल्लोजुला वेणुगोपाल राव उर्फ सोनू उर्फ भूपती. शिक्षण बॅचलर ऑफ कॉमर्स. नक्षल चळवळीतील मेंदू म्हणजेच मास्टरमाइंड म्हणूया आपण, मोठा रणनीतिकार. नक्षलवाद्यांचा पॉलिट ब्युरो मेंबर आणि सेंट्रल कमिटी मेंबर. महाराष्ट्र छत्तीसगडच्या सीमेवरती नक्षलवादी अभियानांमध्ये सक्रिय असलेला. 40 वर्ष नक्षली संघटनेच्या विस्तारासाठी कार्यरत. गडचिरोलीसह छत्तीसगड, तेलंगणा, ओडिशा, आंध्र प्रदेशची जबाबदारी भूपतीवरती होती. विविध राज्यांमध्ये मिळून 6 कोटींपेक्षाही अधिकचं बक्षीस त्याच्यावरती होतं. नक्षलवादी चळवळ देशामध्ये आता अखेरच्या घटका मोजत असतानाच महाराष्ट्रातही मोठा दणका बसला. माओवाद्यांचा पॉलिट ब्युरो सदस्य आणि सेंट्रल कमिटी सदस्य असलेल्या भूपतीनं आणि त्याच्या साथीदारांनं संविधान हाती घेतलं. विकासाची कास धरली. भूपतीने शरणगती पत्करण्यापूर्वी एक अट घातली होती. तो आत्मसमर्पण फक्त महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या समोरच करेल. त्यानुसार मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या नियोजित कार्यक्रमांमध्ये बदल करून गडचिरोली गाठलं आणि पोलिसांनी भूपतीला दिलेला शब्द पाळला. त्यांची इच्छा होती की मुख्यमंत्र्याच्या समोर आम्ही सरेंडर करू. माझ्याशी ज्यावेळेस आमच्या सर्व वरिष्ठांनी चर्चा केली त्यावेळेस मी त्यांना सांगितलं की त्यांनी जंगलात जरी बोलवलं तरी मी यायला तयार आहे, पण जंगलाच्या ऐवजी त्यालाच इकडे आणून आपल्या फोर्सेसनी हे सरेंडर केलेलं आहे आणि म्हणूनच सगळे कार्यक्रम रद्द करून मी तडकाफडकी या ठिकाणी आलो. कारण ही अतिशय महत्त्वाची घटना होती आणि या ठिकाणी आपल्या पोलिसांच्या शब्दाचा, ट्रस्टचा देखील हा प्रश्न होता. पोलिसांनी हे सांगितलं होतं की मुख्यमंत्री स्वतः येऊन हा सरेंडर करतील आणि म्हणून मी या ठिकाणी आज आलो. मला विश्वास आहे की पुढच्या काही दिवसात छत्तीसगडमध्ये देखील मोठ्या प्रमाणात 100-150 केडर हा आत्मसमर्पण करेल, बाजूला तेलंगणालाही करेल आणि हा संपूर्ण तथाकथित तत्कालीन जो रेड कॉरिडॉर होता या रेड कॉरिडॉर मधलं आता संपूर्ण माओवाद हा संपुष्टात येईल आणि त्याची सुरुवात ही गडचिरोलीने आणि महाराष्ट्राने केली. हा माझ्याकरता अतिशय अभिमानाचा आणि स्वाभिमानाचा मुद्दा आहे. एकेकाळी भारताच्या 10 राज्यांमधील 126 जिल्हे नक्षल प्रभावित होते. मात्र आता हा आकडा हाताच्या बोटावरती मोजण्याइतपत मर्यादित झालाय. भूपतीच्या आत्मसमर्पणानंतर महाराष्ट्रातून नक्षलवाद लवकरच संपेल. मात्र आता खरा धोका शहरी नक्षलवादाचा असल्याचं विधान मुख्यमंत्री फडणवीसांनी केलंय. आता बंदुकीचा नक्षलवाद हा संपत आला आहे, संपलेला आहे, संपतो आहे. पुढचा चॅलेंज हा शहरी नक्षलवाद आहे. कारण हे शहरी नक्षलवादी माओवादी भारताचं संविधान मानत नाही. महाराष्ट्र पहिलं राज्य आहे ज्यांनी 2018 साली अर्बन नक्षलच्या नेत्यांना मोठ्या प्रमाणात अटक केली. आता येत्या काळातली लढाई ही संविधान विरुद्ध या ठिकाणी शहरी माओवादी अशा प्रकारची आहे. पण संविधानच जिंकेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेली व्यवस्थाच जिंकेल आणि या शहरी माओवाद्यांना आणि अराजकतावाद्यांना आम्ही पराजित करू हा विश्वास मी. आता वेळ झाली आहे आज झालेल्या नक्षली कारवाईवरती एबीपी माझाची संपादकीय भूमिका जाणून घेण्याची आणि त्यासाठी जाऊयात संपादक सरिता कौशिक यांच्याकडे. धन्यवाद पूर्वी. आज खूप वर्ष आधी मी केलेलं एक कव्हरेज मला आठवतंय. गडचिरोलीचा अगदी रिमोट भाग होता. आतलं गाव जंगलानं वेढलेलं, छोटी छोटी गावं गडचिरोलीत होती आणि तिथे राहणारा एक 10वीतला मुलगा, अत्यंत चुणचुणीत, शिकण्याची खूप हौस. नक्षलवाद्यांचा त्याच्यावर डोळा होता. त्याला म्हणणं होतं की आता तू 10वीत आलायस, शिक्षण सोड, आमच्या चळवळीत ये, दलममध्ये सामील हो. पण मुलाला मात्र शिकायचं होतं. बरेच दिवस हा प्रयत्न माओवाद्यांचा सुरू राहिला.
त्याची विधवा आई आणि तो असेच दोघं जण राहत होते. पण मुलगा ऐकायला तयार नाही. शेवटी काय केलं नक्षलवाद्यांनी? रात्री त्याच्या गावी आले, त्याला घरातून बाहेर काढलं, त्याच्या आईलाही बाहेर काढलं, संपूर्ण गावाला बाहेर बोलवलं आणि प्रत्येकाच्या डोळ्यात देखत त्याला कुऱ्हाडीनं मारत मारत तुकडे तुकडे करत मारून टाकले. अगदी 10वीतला मुलगा. त्याचा अपराध काय तर त्याला शिकायचं होतं आणि म्हणून तो दलममध्ये जायला तयार नव्हता. त्यामुळे आज जेव्हा नक्षलवाद संपला असे खुद्द दंडकारण्य भागाचा अनेक दशक बेताज बादशाह राहिलेला भूपती सांगतो, तेव्हा ती आनंदाची, स्वागताचीच बाब आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात जंगलातून बाहेर आलेली ही मंडळी, सशस्त्र जगण्याचे ट्रेनिंग असलेली ही मंडळी, जंगलातील का होईना पण एका वेगळ्याच सत्तेची चटक असलेली ही मंडळी नक्की समाजात काय करणार याचे उत्तर सरकारला शोधावे लागणार आहे. यातील अनेकांना माओवादाच्या पलीकडचे आयुष्यच माहिती नाही. जसे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले तसे आपल्या समाजात आज आव्हान आहे ते माओवादी फ्रंट संघटनांचे, शहरी माओवादाचे. त्यामुळे शहरातील ह्या माओवादी काडरच्या हाती ही मंडळी पडू नये हे सरकार समोरचे दुसरे मोठे आव्हान असणार आहे. पण आजचे यश मोठेच आहे. एकेकाळी पशुपती ते तिरुपती असणारा रेड कॉरिडॉर आज नाही, ही देशासाठीच मोठी उपलब्धी आहे. राज्य सरकारचे अभिनंदन करायलाच हवे. फक्त आव्हाने बघता अपेक्षा एवढीच की ह्या यशावर फार काळ सरकारनं विसंबून राहू नये. आता जाऊयात क्रिकेटच्या मैदानात. शुभमन गिलची टीम इंडिया आज ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना झाली आणि या दौऱ्यामध्ये उभय संघांमध्ये आधी 3 वनडे सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. वनडे सामने 19, 23 आणि 25 ऑक्टोबरला तर T20 लढती 29 ऑक्टोबरपासून सुरू होतील. आजपासून रणजी करंडकाला सुरुवात झाली. या स्पर्धेमध्ये मुंबईचा संघ आपला पहिला सामना जम्मू काश्मीर विरुद्ध खेळतोय. श्रीनगरमध्ये खेळवण्यात येत असलेल्या या सामन्याचा आजचा पहिला दिवस गाजवला तो मुंबईच्या सिद्धेश लाडने. सिद्धेश लाडच्या शतकाच्या जोरावरती मुंबईनं पहिल्या दिवशी 5 बाद 336 धावांची मजल मारली. लाडनं 17 चौकार आणि 3 षटकारांसह 116 धावा केल्या. माजी कर्णधार अजिंक्य रहाणे मात्र 28 धावांवर बाद झाला. तिकडे तिरुअनंतपुरममध्ये रणजी करंडकाच्या सलामीच्या सामन्यामध्ये महाराष्ट्राच्या फलंदाजांनी मात्र निराशा केली. केरळ विरुद्ध पहिल्यांदा फलंदाजी करताना महाराष्ट्राची 3 बाद 0 अशी अवस्था झाली होती. मात्र अनुभवी फलंदाज ऋतुराज गायकवाडनं 91 धावांची झुंजार केली आणि त्यामुळे महाराष्ट्राचा डाव सावरला. गतविजेत्या विदर्भानं आपल्या यंदाच्या रणजी मोहिमेची दणक्यात सुरुवात केली आहे. नागालँड विरुद्ध खेळत असलेल्या विदर्भानं पहिल्या दिवशी 3 बाद 302 धावांचा डोंगर उभारलाय. विदर्भाचा सलामीवीर अमन मोखडेनं नाबाद शतक झळकावलं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.